नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पिकलेल्या फणसाच्या घराच्या वड्या। तर चला पाहूया कृती। तर इथं कढईत आपण घातलेला आहे तूप आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं घालून ते छान आपण भाजून घेणार आहोत। खोबऱ्यामधलं थोडंसं पाणी कमी होईल असं आपण ते तुपात भाजणार आहोत। थोडंसं आपलं खोबरं लालसर झालं की आपण त्याच्यात ॲड करणार आहोत आपण मिक्सीला लावून घेतलेल्या फणसाचा गर आणि मस्त असं ते दोन्ही मिक्स करून थोडा वेळ गरम करून घेणार आहोत। फणसाचा पाण्यामधला थोडासा अंश कमी झाला की ह्याच्यात मी घालणार आहे आता अर्धी वाटी दूध आणि दूध घालून ते आपण मस्त असं शिजवून घेणार आहोत घट्ट होईपर्यंत। तर खोबरं आणि दुधामध्ये थोडंसं शिजवून मऊ लागतं, नाही तर मग कचकचल्यासारखं होतं, म्हणून थोडंसं ते आपण शिजवून घेऊया। आणि घातलेलं दूध आपलं आटलं की आपण त्याच्यात ॲड करूयात आता आपली साखर। पहा मस्त असं त्याच्यातला पाण्याचा अंश केलेला आहे आणि ते आपलं घट्ट दिसत आहे। आता मी साखर घालून घेते। साखर घालून ते छान गोळी बंद असं होईपर्यंत परतवून घेणार आहोत। तर ह्याला थोडासा आपला वेळ लागेल। मस्त साखर विरघळलेली आहे, आता त्याचा छान एकतरी पाक व्हायला द्यायला हवा। तर एक 5-10 मिनिटानंतर त्याचा कलर चेंज होतो आणि इथं आपलं सारण थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता ते आपण 5-10 मिनिटं परतवून घेतलं की छान ती कढईपासून सुटायला लागेल। फणस पिकलेला असल्यामुळे त्याला थोडासा जास्त वेळ लागतो होण्यासाठी। छान परतवून घेतलं की पुन्हा आपण थोडंसं तूप घालून घेऊया। मस्त असा सुगंध येत आहे। थोडीशी फ्लेम हाय करूयात आपण गॅसची, परतवून घेऊया। हाय थोडीशी लगेच ते घट्ट होईल। आता मी टाकले थोडासा आपला खायचा कलर आहे लेमन कलर, थोडासा घातला आहे त्यामुळे ते थोडंसं डार्क येलोइश कलर आहे। तसं ते घट्ट होऊन आलेलं आहे, पाहू शकता। आता टाकते वेलची पावडर, सगळ्यात शेवटी आपण टाकतोय काजू। तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इतर ड्रायफ्रुट्सही त्याच्यात टाकू शकता, मी फक्त काजू टाकलेले आहे। सारण आपलं वड्यांचं तयार झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही कढईतून ते सुटत आहे। आता आपण एक ताट घेऊया, ताटात थोडंसं तूप लावून ते हाताने ऑपरेशन पसरवून घ्या छान करून। आणि गरम गरम सारण असताना आपण ते आता ताटात ओतून घेणार आहोत। सारण आपल्या तूप लावलेल्या ताटात
थापून घेते आणि आपण ते पसरवून घेणार आहोत. तर ते कढईतून आपणच सुटून हे होईल असं पर्यंत ते आपल्याला शिजवायचं आहे. तर ते खूप गरम आहे. थोडंसं थंड झालं की आपण ते असं हाताने थापू शकतो. हाताला थोडंसं पाणी लावा आणि त्याला हातानेच पसरवून घ्या. थोडंसं चटका लागतो हाताला. तर आता हे जसं गरम आहे पाहू शकता तुम्ही. काजू घातल्यामुळे 1-2 तासानंतर ते थंड झालेलं आहे. गरम असताना ते चाटकुने आपण त्या वड्या काढून थोडा वेळ ते फ्रीजमध्ये ठेवायचं. तर आपण त्या वड्या काढून घेत आहोत. वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. पण फणसावर काय एकदम मस्त अशा आपल्या फणसाच्या आणि ओल्या खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आपण बर्फी म्हणा. चला आस्वाद घेऊया. तर आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद सकिनो.